जसा नानाभाऊ तुमच्यावर अन्याय होऊन राहिला तिकडे तसाच आहे. माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर या ठिकाणी अतिशय जोरदार चर्चा झाली. काल रात्री 3:38 या सभागृहामध्ये चर्चा झाली. या चर्चेची सुरुवात सन्माननीय श्री रोहित पवारजी यांनी केली. त्यामध्ये सन्माननीय श्री सुरेश धसजी, सुनील प्रभूजी, कालिदास कोळंबकरजी, नरेंद्र भोंडेकरजी, जितेंद्र आव्हाडजी, गोपीचंद पडळकरजी, हेमंत ओगलेजी, आशुतोष काळेजी, कैलास पाटीलजी, मुरजी काका पटेल, डॉक्टर ज्योतिताई गायकवाड, हिरामण खोसकरजी, बाबासाहेब देशमुखजी, प्रतापदादा अडसड, विलास भुमरेजी, सचिन पाटीलजी, सिद्धार्थ खरातजी, प्रवीण दटकेजी, आनंद तिडकेजी, डॉक्टर किरण लहामटेजी, नारायण पाटीलजी, बाबाजी काळे, विक्रम पाचपुतेजी, अभिजित पाटीलजी, प्रवीण स्वामीजी, राजू तोडसामजी, अशा आणि त्याच्यानंतर अजून आहे यादी श्री अनंत नरजी, संजय उपाध्यायजी, महेश सावंतजी, नानाभाऊ पटोलेजी, जयंतराव पाटीलजी, अशा एकूण 32 सदस्यांनी या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग घेतला. प्रामुख्यानं कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ही चर्चा उपस्थित करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले. काही मोलाच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण सांगितलं मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. काही हरकत नाही. आपण जरा विषयाकडे येऊ. आजही मिरची लागू शकते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दरवेळेसच अंतिम आठवडा प्रस्ताव आपला कायदा आणि सुव्यवस्थेवर येतो. अनेक घटना सांगितल्या जातात.
काही खऱ्याही असतात, काही थोडे अतिरंजित देखील असतात. पहिल्यांदा सांगतो की ज्या विविक्षित घटना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेवर मी काही बोलणार नाही, पण त्याची नोंद घेतलेली आहे. त्या संदर्भातल्या नोट्सही माझ्याकडे आहेत. आवश्यक असेल तर त्या आमदारांना मी पाठवून देईल. त्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात काय कारवाई झाली आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. पण त्याचवेळी मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी नेहमी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला उत्तर हे स्टॅटिस्टिक्सने देणं हे काही योग्य नाही आहे. हे पूर्वी पण म्हणायचो, मी विरोधी पक्षात असताना म्हणायचो, इतके वर्ष गृहमंत्री तरी म्हणतो. पण दुर्दैवाने या सभागृहामध्ये चुकीचं स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं आणि मग महाराष्ट्रच कसा क्रमांक 1 वर आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राची बाजू तर मला मांडावीच लागेल आणि म्हणून मला मग आकडेवारी या ठिकाणी द्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम रेट हा कसा मोजायचा असतो. प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो. तो जर ॲब्सोल्यूट क्राईम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल, कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे. आता 15 लाखात क्राईम होतील तर किती होतील. आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत. हे 7वंही आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही, पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही. क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, इथेही पहिल्या क्रमांकावर नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही रेपचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे, 17. आणि मायनरच्या संदर्भात 15व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जणू काही महाराष्ट्रामध्ये असं एकही घटना झाली तर त्याचं समर्थन नाही करतायत. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही अधिक सुरक्षित आहे. महाराष्ट्र आजही कायदा पाळणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे. आणि आपण जर आता क्राईमचं स्टॅटिस्टिक्स दिलं म्हणून सांगतो की मे 25 ते मे 26 अशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये विनयभंग 374ने कमी, दुखापत 187ने कमी, जबरी चोरी 271ने कमी, घरफोडी 295ने कमी, चोरी 384ने कमी आणि गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे तेही 2025च्या तुलनेत 3.12% वाढलं आहे. 82% ते पोचलेलं आहे. राज्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये देखील या संपूर्ण कालावधीत आपण मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तडीपारी 534ने वाढ, MPDA 14ने वाढ, मकोका 33ने वाढ आणि मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र जप्त करणे 427 अशा पद्धतीनं आपण हे काम केलं आहे. आणि आपण जर या ठिकाणी अपराध सिद्धीचा दर बघितला, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण अध्यक्ष महोदय, गुन्हेगारावर वचक कधी राहील तर गुन्हा एखादा आपण पकडल्यानंतर त्याची चार्जशीट दाखल केल्यानंतर कन्व्हिक्शन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने आता हे आपल्या जुन्या कायद्यांमधलं कन्व्हिक्शन चाललं आहे, त्यामुळे फार अडचणी यात. नवीन कायद्याने खूप सोपं केलं आहे, स्पीड केलं आहे. पण जुन्या कायद्यांमध्ये हे कन्व्हिक्शन आपण करतो. तर आपण जर बघितलं तर कन्व्हिक्शन देखील मे 25मध्ये 44.2% होतं, ते आता 52.6% गेलं आहे. पण महत्त्वाचं हे नाही आहे, महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षात काय केलं हे सांगतो.
2008 साली आपला कन्व्हिक्शनचा रेट हा 9.4% होता. 2011 साली 12 साली तो 9% होता, 9.4% होता. तिथपासून आपण सुरुवात केली आहे 9.4%पासून. आणि आता जयंतराव 9.4%वरून आपण 52.6%वर पोहोचलो आहोत. गेल्या 10 वर्षामध्ये कन्सिस्टंटली तुम्ही बघितलं 10 वर्ष 8 आणि 9% आपला हा दर होता की ज्याच्यामध्ये 100 लोकांना आपण जर चार्जशीट केलं 91 सुटून जात होते. आता ते आपण 52%वर पोहोचलो. पण आपल्याला 70%पर्यंत जायचं. मला विश्वास आहे नवीन कायद्यांमध्ये आता जे आपण चार्जशीट करतोय आपण 70च्याही पलीकडे त्याच्यामध्ये जातोय, आताच जातोय. कन्व्हिक्शन्स आता सुरू झाली आहेत आणि आपण जाऊ 80पर्यंत जाऊ. पण या जुन्या कायद्यांमध्ये जरा काही अडचणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो. दुसरं, आता नवीन कायद्यांमुळे दुसरा फायदा काय झालाय, काही नियम आपल्यावर त्यांनी टाकले आणि त्याचं उत्तम पालन आपण करतोय. ई साक्ष आता 90.61% गुन्ह्यांमध्ये ई साक्ष आहे. ई साक्षीचा अर्थ काय आहे आपल्याला माहिती आहे, साक्षीदार होस्टाईल होतो. आता ई साक्षीमध्ये ज्या क्षणी आपण नोंदवतो त्या क्षणी ती साक्ष अपलोड होते आणि त्याचा कॅमेऱ्यावर साक्ष जे काही त्याचं हे आहे फिल्म ती पण आपण अपलोड करतो. त्यामुळे आता दिलेली साक्ष ही ज्यावेळेस बदलायची आहे किंवा बदलतात किंवा होस्टाईल होतात त्यावेळी जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात आणि होस्टाईल होतात यांची संख्या एकदम कमी होईल. आणि मला असं वाटतं की विशेषतः गंभीर गुन्ह्यांमध्ये ही जी अडचण आपल्याकडे निर्माण होते ती अडचण या माध्यमातून दूर होईल. दुसरं, आपल्याकडे 2-2 वर्ष आपण चार्जशीट दाखल करत नव्हतो. आता 60 काही गुन्ह्यांमध्ये 60 दिवस करावं लागतात, काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसात करावी लागते. आता आपला हा जो रेट आहे हा 50%पर्यंत पोहोचलाय. म्हणजे 50% केसेसमध्ये आपण 60 ते 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो. पण त्याच वेळी लैंगिक गुन्ह्यामध्ये मात्र दोषारोपपत्र 90% गुन्ह्यांमध्ये आपण 60 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल करतो. आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं. फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो. ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही. आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते. त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार नाही. फिर्यादीला मालमत्ता परत करण्याचं प्रमाणही या कायद्यांमुळे वाढलं आहे. कारण पूर्वी फिर्यादीला खूप कोर्टात जावं लागायचं, काय काय करावं लागायचं. या कायद्याने तेही सोपं केलेलं आहे. त्यामुळे 76.14% आता फिर्यादीला मालमत्ता त्या ठिकाणी परत मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आता आपण जर महिलांविरोधातले गुन्हे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे की 2013 पासून सातत्याने या गुन्ह्यांमध्ये वाढ होते. आणि वाढ होण्याचं कारण असं आहे की गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन फ्री झालेलं आहे आणि 2013च्या अमेंडमेंटमुळे एक स्टेप वरचा गुन्हा झाला आहे. म्हणजे पूर्वी ज्याला छेडखानी म्हणायचो तो आता रेप मानला जातो. अशा पद्धतीने एक स्टेप वर झालेला आहे. आणि म्हणून या गुन्ह्यांमध्ये म्हणजे मी नेहमी असं सांगतो की एक समाधान याच्यात आहे. पूर्वीही कदाचित गुन्हे घडत होते परंतु घरच्यांच्या किंवा जे काही समाज आहे त्याच्या दबावाखाली या ठिकाणी त्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन केलं जात नव्हतं. आता रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याचं कारण माहिती आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता 2026च्या पर्यंत जे
आपण काही विश्लेषण केलं तर याच्यामध्ये जुने सगळे गुन्हे, बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत आणि फक्त 5 प्रकरणांमध्ये अनोळखी आरोपी आहेत. या ओळखीच्या आरोपींमध्येही नातेवाईकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये समाजाचं प्रेशर असायचं, घरच्यांचं प्रेशर असायचं की गुन्हा दाखल करू नका. आज ते गुन्हे दाखल करतायत आणि हे चांगलं आहे. 99.89% 99.89% या गुन्ह्यामधले गुन्हेगार ओळखीचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. गुन्हे वाढतायत असंही पाहता येईल, पण त्याच वेळी समाज जर सुधारायचा असेल तर हे जे हायडिंग बिलो द कार्पेट आपण म्हणतो, दाबून ठेवा, सांगू नका, घराची इज्जत, हे जर संपलं आणि त्या घरच्याही लोकांना किंवा ओळखीच्या लोकांना लक्षात आलं की असे गुन्हे दाखल होत आहेत, तर कदाचित यामध्ये मोठा परिणाम होईल. दुसरं, याच्यामध्ये नवीन कायद्याने 60 दिवसाच्या आत आपल्याला चार्जशीट दाखल करायला सांगितली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की आता मे 2026 अखेर चार्जशीट 7 दिवसात 60 डेजमध्ये दाखल होण्याची जी काही आपली पर्सेंटेज आहे ते 99.48% आहे. म्हणजे जवळपास एखाद दुसरा गुन्हा सोडला तर सगळ्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट त्या ठिकाणी चाललेली आहे. एक मुद्दा परत या ठिकाणी, महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचा जो नेहमी आपल्याकडे चर्चेला येतो, नानाभाऊ आपण पण काही बोललात त्या संदर्भात, त्यातही मी सांगतो मुद्दाम, कारण मी अनेक वेळा सांगितलं की याचं विश्लेषण जे आहे इयर ऑन इयर नाही करतायत. 2-2, 3-3 वर्षांनी ते आपल्या घरी येतात, सापडतात. आणि म्हणून 2021 ते 26 असा एकत्रित आकडा तुम्हाला सांगतो. 2021 ते 26 बेपत्ता झालेल्या, आपल्याला माहिती आहे की याच्यातही सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठल्याही कारणानं ती घरून निघून गेली तरी बेपत्ता आणि किडनॅपिंग अशा प्रकारचाच गुन्हा आपल्याला दाखल करावा लागतो. दुसरा गुन्हा दाखल करता येत नाही. तर आपण जर बघितलं तर 2021 पासून 26 पर्यंत बेपत्ता झालेल्या महिला 2,34,811, त्यापैकी शोध लागल्या आणि आपल्या घरी पोहोचलेल्या महिला 2,17,758, म्हणजे 93% महिला यातल्या या घरी पोहोचल्यात. आणि हे जे 21 ते 26 सांगतोय, 25 आणि 26च्या 27-28 पर्यंत येतातच, सापडतातच. फारच कमी अशा होतात की ज्या आपल्याला सापडत नाहीत.